कधी कधी मुलं मुली चुकीच्या मार्गावर चालतात, पण कष्ट करणाऱ्या दोन जीवाला आयुष्यभर रडावं लागतं. एक म्हणजे ती आई जिने स्वतः उपाशी राहून लेकराला घास भरवला, आणि एक बाप ज्याने उन्हात पावसात राबून लेकराच्या शिक्षणाची फी भरली. लेकरांनो, क्षणभराच्या आकर्षणासाठी त्या दोन देवाच्या आयुष्यभरांच्या कष्टांची राख करू नका, कारण तुमच्या एका चुकीने त्यांचं स्वप्न तुटत नाही, त्यांचं काळीच तुटतं. प्रेमाची सुरुवात एका मॅसेजने होते, पण मायबापाच्या डोळ्यातले अश्रू आयुष्यभर थांबत नाहीत. लेकरांनो, आधी त्या दोन देवाचं स्वप्न पूर्ण करा, मग जग तुमचंच आहे. का रे? हा काय पळ नको काय बा इथं? हा काय त्या चष्म्याच्या दुकानात काय म्हणला? हे का तुमची जागा आहे का? ही जागा कोणाची आहे आता? कोणाची आहे ही जागा? अरे खाता पिता हाकता उठता इकडं तिकडं सारखे मागे लागले हात धुवून. त्याला काय अभ्यास करू देता की नाही, पुढे जाऊ देता की नाही आमच्या लेकरायला? पाण्यासारखा पैसे लावून शिक्षण शिकवायलो मी. त्या दिवशी पाहिलं, आज पाहिलं, कवाय पाहिलं. लई मागं थांब तू. चल थांब इथं. मला हात जोडून सांगतो बा, आम्हाला जगू देता की नाही तुम्ही, एवढं सांगा आम्हाला. अहो मामा, एकदा तुमच्या पोरीला विचारा ना तुम्ही. काय म्हणाले बाई पोरग? हो बाबा. मला वाटलं नाण्याची बाजू एकीकूनच आहे काही, पण इकडे तर नाण्याची बाजू दोन्हीकूनच सारखीच आहे. बाई मया काय अपेक्षा होत्या तुझ्यावर? तुला शिक्षण शिकवायचं, मोठा अधिकारी बनवायचं, तुझ्यासाठी एवढी मेहनत करायलो. बाबा मला माफ करा, इथून पुढे मी असं करणार नाही. जा रे तू इथून. तुला आता हात जोडून सांगतो, तू जा आता इथून. परत मागे लागू नको रे. त्याला शिक्षण शिकू दे, मोठं होऊ दे. एकदाच माफ करा. मी माझ्या कामधंद्याकडे लक्ष देतो आणि तुमच्या मुलीला शिकू देतो. मी पण चांगल्या मार्गावर लागतो आणि असं परत कधी करणार नाही. बस जा बाबा जा. असं जर केलं तर मला तोंड दाखवायला जागा नाही. माझ्या तोंडाला काळं फासतो का तू? मला लोक म्हणले पाहिजे बा, फलाण्याच्या मुली होता आज अधिकारी झाल्या, असं नाव कमवा ना तुम्ही. बाबा एकदाची चुकी झाली माझी, इथून पुढे मी असं करणार नाही. आधाराचा बळ जणू